नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी ढेमसाची भाजी रेसिपी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी ढेमसं घेतलेले आहे, बघू शकता 3 घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण याला कट करून घेणार आहे. वरचं बुडाचं काढून घेते मी, दोन्ही साईडचं पण. बघा कोवळं आहे छान. तर आतमधले काढायची गरज नाही आहे. जास्त जर का मोठ्या मोठ्या बिया असल्या तर मग त्याच्या आतमधलं काढून घ्यायचं. पण कोवळंच आहे त्यामुळं मी नाही काढत आहे. बघू शकता किती छान पण कट होतं आहे. फोडी आपल्या अंदाजानुसार आपण याच्या करू शकतो, मोठ्या किंवा छोट्या. मी बघा एवढ्या अशा बनवलेल्या आहेत. आता हे जर का आपल्याला वाटलं की जास्तच हे दिसते बिया वगैरे, तर अशा प्रकारे काढून टाकायचे. याची काढायची काही गरज नव्हती, पण मी दाखवली आहे. आता हे सर्व मी कापून घेणार आहे. बघू शकता कांदा घेतलेला आहे, टोमॅटो आणि ही हरभऱ्याची डाळ आहे, भिजवून घेतलेली आहे 2 तास. कोथिंबीर आहे आणि हे ढेमसं आहेत आपण कट केलेले. तर आता आपण भाजी बनवून घेऊया. पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये तेल पण टाकलेलं आहे. तेल गरम झालं आहे. आता त्यामध्ये मोहरी टाकते. मोहरी तळतळली की जिरे टाकते. जिरे मोहरी तळतळली आहे. आता जो कांदा कट करून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून देते आणि फ्राय करते. कांदा फ्राय करून घेतला आहे मी, जास्त गोल्डन कलर पण नाही केलेला आहे. आता याच्यामध्ये हळद टाकते, मिरची पावडर, हा कांदा लसूण मसाला आहे आणि गोडा मसाला पण आहे आणि गरम मसाला. आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊ. मसाले आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त आपण करू शकतो की आपण किती तिखट खातो त्यानुसार. आता मसाले चांगले फ्राय करून झालेत. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकते. टोमॅटोला पण फ्राय करून घेते. टोमॅटो पण फ्राय झाला आहे, बघू शकता. आता जे आपण ढेमसं कट करून घेतलेले होते ते टाकून फ्राय करून घेऊ. ढेमसाला आणखीन दुसरं नाव पण आहे, दिलपचन म्हणतात आमच्या इकडं. आपण काय म्हणता या भाजीला आणि नक्की कमेंट करून सांगा, कारण भरपूर नाव आहे त्याचे, त्याच्यामुळं म्हटलं. छान फ्राय करून घ्यायची आहे. ते फ्राय करून झाल्यानंतर याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घेतली होती ती याच्यामध्ये टाकून देऊ. आणि परत छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स झाले. आता चवीपुरतं मीठ टाकते. परत मिक्स करून घेते एकदा. मिक्स झाल्यानंतर जी कोथिंबीर कट करून घेतली होती ती पण टाकून घेते आणि परत मिक्स करते. आता ही भाजी आपण आपल्या याच्यानुसार बनवू शकतो की थोडा रस्सा बनवायचा आहे का सुकी बनवायची आहे. मी सुकी बनवणार आहे.
छान असं मिक्स करून घेतलं आहे बघा. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. पाणी टाकताना आता शिल्लकच टाकावं लागणार आहे, कारण की डाळ पण आपली शिजवून घ्यावी लागणार आहे ढेमसासोबत. त्यामुळं बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे. अजून थोडंसं टाकते आणि याला शिजवून घेते. मोठ्या गॅसवर उकळी काढून घेते, नंतर झाकण ठेवून कमी गॅसवर शिजवून घेते. बघू शकता मोठ्या गॅसवर थोडा वेळ होऊ दिलं होतं, नंतर कमी गॅसवर झाकण ठेवून होऊ दिलं होतं. आपलं डाळण ढेमसं शिजून तयार झालेली आहे आणि किती छान भाजी दिसत आहे बघू शकता. खूप छान लागते ही भाजी, एकदा नक्की ट्राय करून बघा. डाळ पण छान शिजलेली आहे आणि ढेमसंसुद्धा छान शिजलेत. तर ढेमसाची भाजी सुकी आपली बनवून तयार झालेली आहे. जर का भाजी आवडली तुम्हाला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओमध्ये काही चुकले असेल तर प्लीज माफ करा.